लास्ट पॉइंट काय झालं आपला? सुपर कंडक्टर्स, राईट. ओके 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 ओके. छोटीशी हेडिंग टाका, थर्मिस्टर्स म्हणून. थर्मिस्टर्स. त्याच्यामध्ये लिहा, इट इज अ हीट सेन्सिटिव्ह डिव्हाइस. काय आहे हे? इट इज अ हीट सेन्सिटिव्ह डिव्हाइस whose resistivity changes with change in temperature. Whose resistivity changes with change in temperature. त्याच्यानंतर हेडिंग टाका, युजेस. युजेस मध्ये सगळ्यात पहिले राहील डिटेक्ट स्मॉल टेम्परेचर चेंजेस. टू डिटेक्ट स्मॉल टेम्परेचर चेंजेस. टू डिटेक्ट स्मॉल टेम्परेचर चेंजेस. Second, to safeguard the filament of picture tube. To safeguard the filament of picture tube of television. To safeguard the filament of picture tube of television. Picture tube of television. आता हे जे आहे ना, हे टेलिव्हिजन अगोदरचे टीव्ही बघा असे मोठे बॉक्स मध्ये असायचे, आता LED मध्ये येतात, स्लिम मध्ये. तर अगोदरचे जे टीव्ही होते त्याच्यामध्ये फिलामेंट यूज व्हायची. आता जे सध्या त्या टीव्हीला हे पण म्हणायचे कॅथोड रे ट्यूब म्हणून. कॅथोड रे ट्यूब किंवा CRT असं व्हायचं. आता काय असतंय, वी हॅव LED और LCD. तर हे कॅथोड रे ट्यूब जे अगोदरचे जे मोठे डब्यामधले जे टीव्ही असायचे त्याच्यामध्ये यूज व्हायचं आहे. काय? थर्मिस्टर्स. ओके, आता नेक्स्ट हेडिंग टाका पुढची, इलेक्ट्रिक सेल. बाकी थर्मिस्टर जिथे कुठे पण टेम्परेचर चेंज आपल्याला चेक करावं लागेल तिथे तिथे थर्मिस्टर यूज होणार. का बरं? बिकॉज इट इज अ हीट सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच चेंजेस इट्स रेझिस्टिव्हिटी विथ चेंज इन टेम्परेचर. म्हणजे जिथे कुठे पण टेम्परेचर चेंज आपल्याला चेक करायचं असेल तिथे काय यूज करणार आपण? रबी लिखा ना, थर्मिस्टर्स. इलेक्ट्रिक सेल.
त्याच्यामध्ये हेडिंग टाका आता. इलेक्ट्रिक सेल मध्ये लिहिलं, हेडिंग नाही, स्टेटमेंटच लिहा. इट इज अ सोर्स ऑफ EMF. इट इज अ सोर्स ऑफ EMF. It is a source of EMF which maintains the constant flow of current, which maintains constant flow of current. मग आता EMF काय असतंय? What is the full form of EMF? It is काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक और इलेक्ट्रोमोटिव्ह? कोण म्हणतंय मॅग्नेटिव्ह? यश, राईट? यशच म्हणला ना, मग कोण म्हणलं? कुठे आता? ओके. इलेक्ट्रो मीन्स व्हॉट? इलेक्ट्रॉन्स. देन वी हॅव मोटिव्ह. मोटिव्ह म्हणजे काय? टू ब्रिंग इन मोशन, म्हणजे इलेक्ट्रॉन्सला मोशन मध्ये आणणारा फोर्स. बोला तेच लिहिलं मी. इलेक्ट्रॉन्सला मोशन मध्ये घेऊन येणारा फोर्स म्हणजेच काय आहे? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, दॅट इज EMF, राईट? तर आता हा फोर्स कोण देत आहे आपल्याला? व्हॉट प्रोव्हाइड्स दिस फोर्स टू ब्रिंग द इलेक्ट्रॉन्स इन मोशन? हा फोर्स कशापासून येतोय? तर इट कम्स फ्रॉम सेल. बरोबर. सेल मध्ये काय असतंय? EMF मीन्स अ फोर्स विच ब्रिंग्स इलेक्ट्रॉन्स इन मोशन. तर मग हा फोर्स ला आपण आणखीन काय म्हणतो? इट इज ऑल्सो द EMF is also equals to the maximum potential difference of cell. जोपर्यंत पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट नाही होणार तोपर्यंत कोणत्याच सर्किट मध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाही. तर EMF इज नथिंग बट द मॅक्सिमम पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल. जेव्हा पण पोटेन्शियल डिफरन्स येणार तेव्हाच इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होणार. बरोबर का? तो फिर लिखो EMF ऑफ सेल, याच्या खाली EMF ऑफ सेल. It is a maximum potential difference. It is the maximum potential difference between two electrodes. Between two electrodes of cell. ओके. आणि प्रत्येक सेलला एक इंटरनल रेजिस्टन्स असतो. एव्हरी सेल प्रोव्हाइड्स an internal resistance. थोडा का होत नाही? there will be a presence of internal resistance. हे पण एक स्टेटमेंट लिहा. काय लिहिणार? इकडे टाका असं, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल असं लिहा. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. Internal resistance of cell is the resistance offered by
offered by electrolytes and electrodes. Electrolytes and electrodes. आता हे काय आहे? इलेक्ट्रोलाइट्स अँड इलेक्ट्रोड्स. आपण त्याच्यासाठी आता विल मूव ऑन टू नेक्स्ट टॉपिक. हेडिंग टाका आता इलेक्ट्रोलिटिक सेल. Actually this comes under chemistry, but bonus from me. इलेक्ट्रोलिटिक सेल काय असतं? इलेक्ट्रोलिटिक सेल आपलं अगोदर पण बोलून झालं होतं. झालं डिस्कस का नाही? अरे इलेक्ट्रोलाइट्स काय असतं तर सांगा. हे तर डिस्कस झालं होतं आपलं. हा कोणी सांगितलं होतं? हे बघतो आता नका विचारू मला. तूच ऋग्वेद काय सांगितलं होतं? इलेक्ट्रोलाइट्स काय असतं ते इलेक्ट्रोलायसिस सांगितलं होतं. मग इलेक्ट्रोलाइट्स काय असेल की जे इलेक्ट्रोलायसिस दाखवणार सर. तर इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय होत असतंय? डायग्राम ड्रॉ करा. वी हॅव वन बीकर. त्या बीकर मध्ये काय असतंय? दोन रॉड इन्सर्ट केल्या जातात. आणि ह्या सोल्युशन याच्यामध्ये एक सोल्युशन असतं. हे सोल्युशन काय असतंय? दिस सोल्युशन इज द solution which contains electrolytes. ओके, तर मला आता एक गोष्ट सांगा. याच्यामध्ये एका बॅटरीमध्ये किंवा एका सेलमध्ये हायर पोटेन्शियल कशाचं असतंय? पॉझिटिव्ह साइड ऑर द निगेटिव्ह साइड? The positive side is always made with the higher potential and the negative side with the lower potential. सांगा तो कोणतं पॉझिटिव्हली चार्ज असते आणि कोणतं निगेटिव्हली चार्ज असते? पक्का? हाँ, स्टिल आई सी सम पीपल आर कंफ्यूज. पढ़ा तो था भी याद नहीं आ रहा है ना. कंफ्यूजन ही कंफ्यूजन पे. हाँ, आणि एनायन्स निगेटिव्हली. आहे ना कन्फ्युजन? अरे आहे की नाही सांगा मला.
हे या रॉडला काय म्हणतात? एक कॅथोड असणारे आणि एक ॲनोड असणार. हे पुढची गोष्ट. सगळ्यात पहिले कॅटायन्स काय असतात आणि एनायन्स काय असतात हे माहिती पाहिजे. ठीक आहे, तर आता कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो. अब हम ऐसे ध्यान में रखेंगे कि किसको पढ़ाएंगे. असं लक्षात ठेवायचं आता की आपल्याला आपल्या डायरेक्ट पोरांना पण शिकवता आलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा कॅटायन्स मध्ये काय असतंय? इट स्टार्ट्स विथ कॅट, राईट. आता कॅटचा जो पंजा असतो त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? पॉ म्हणतात. सो कॅट आयन्स आर ठीक आहे, कळालं? कॅटच्या पंजाला काय म्हणणार? पॉ. सो कॅट आयन्स आर पॉझिटिव्ह. मागच्या वेळेस याच्यापेक्षा भारी काढून दाखवलेलं आहे, बट आय विल नॉट ड्रॉ दॅट वन. ठीक आहे. सो कॅट आयन्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह, आणि जर एक पॉझिटिव्ह असेल तर एनायन काय असेल? आता विल बी निगेटिव्ह. सो कॅट आयन्स कसे असतात? दीज आर पॉझिटिव्ह अँड एनायन्स आर निगेटिव्ह. ओके, तर आता हा जो एंड आहे रुको ना, काय आहे तर बघा आता. तर हे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे. म्हणजे काय? इट कंटेन्स इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजेच काय? कॅटायन्स अँड एनायन्स, राईट. तर आता हे दोन रॉड कनेक्टेड आहेत का? सर्किट कंप्लीट आहेत का विदाउट दिस इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन? नाही. तर आता याला कंप्लीट करायसाठी व्हॉट विल नीड? an electrolytic solution. Electrolytic solution काय करेल? It will conduct the flow of charge from one end to the another end. म्हणजे कसं? with the help of this electrolytes. Electrolytes मध्ये काय असतं? we have cations and anions. इथपर्यंत समजले कॅटायन्स काय होतं आणि anions काय होतं. तर आता पुढची गोष्ट बघा की आता उलट का केलं की निगेटिव्ह साइडला तर पॉझिटिव्ह दिले आणि पॉझिटिव्ह साइडला निगेटिव्ह दाखवले. तर बघा आता इथे का बरं? तर याच्यामध्ये एक पॉझिटिव्हली चार्ज आयन असेल आणि एक निगेटिव्हली चार्ज आयन असेल. तर मला सांगा आता हा पॉझिटिव्ह चार्ज एका पॉझिटिव्हली चार्ज रॉड कडे जाईल की निगेटिव्हली चार्ज रॉड कडे जाईल? निगेटिव्हली चार्ज, बिकॉज अनलाइक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. तर आता हा पॉझिटिव्ह चार्ज ज्या साईडला निगेटिव्ह चार्ज आहे तिकडे जाईल का? इकडनं हा निगेटिव्ह चार्ज आहे, सो द पॉझिटिव्ह चार्ज विल मूव टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज अँड सो वी हॅव दिस पॉझिटिव्ह चार्ज रिटर्न ओव्हर हिअर. का बरं? कारण या रॉड कडे आता पॉझिटिव्ह चार्ज जाणार आहे. याचा अर्थ असा आहे. तर ज्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज जाईल, पॉझिटिव्ह चार्जला काय म्हणतो आपण? कॅटायन्स, राईट. तर ज्या रॉड कडे काय म्हणतोय मी? ज्या रॉड कडे पॉझिटिव्ह आयन म्हणजेच काय? कॅट आयन्स जाईल त्या रॉडला आपण काय म्हणणार? कॅथोड. आणि ज्या साईडला निगेटिव्ह चार्ज जाणार, निगेटिव्ह चार्जला काय म्हणतो आपण? एनायन्स. तर ज्या रॉड वरती एनायन्स जाणार त्याला काय म्हणणार आपण? एनोड. बनवा आता डायग्राम, फक्त हा एरो नका बनवू, बनाओ जल्दी से.
इकडे प्लस का लिहिलंय आपण? बिकॉज दिस साइड इज अट्रॅक्टिंग द पॉझिटिव्ह आयन्स. बनवलंय हे खालचं पण काय बनवायची गरज नव्हते, हे जस्ट पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स असेल असायच्यासाठी आपण लिहिलं होतं. इफ यू आर मेड इट्स ओके. तर आता कॅथोड जो आहे, दिस विल बी पॉझिटिव्हली चार्ज और निगेटिव्हली चार्ज. कॅट आयन्स पॉझिटिव्हली चार्ज नसतात, बट कॅथोड विल ऑलवेज बी निगेटिव्हली चार्ज. कारण जोपर्यंत हा स्वतः निगेटिव्हली चार्ज नसणार तोपर्यंत इट कॅनॉट अट्रॅक्ट द पॉझिटिव्ह आयन्स. बरोबर. आणि एनोड कसा असणार आता? पॉझिटिव्हली चार्ज. का बरं? कारण जोपर्यंत हा स्वतः पॉझिटिव्हली चार्ज होत नाही तोपर्यंत इट कॅनॉट अट्रॅक्ट द निगेटिव्ह चार्ज. आणि कॅथोड आणि एनोड तो स्वतः कसा चार्ज आहे याच्यावरती डिपेंडंट नाही आहे. ठीक आहे. त्याच्याकडे कोणता आयन जातोय दॅट इज व्हॉट मॅटर्स. जिथे पॉझिटिव्ह चार्ज जातोय, पॉझिटिव्ह चार्जला काय म्हणतो आपण? कॅट आयन्स. सो जिकडे पॉझिटिव्ह चार्ज जाणार त्या रॉडला काय म्हणणार आपण? कॅथोड. जो स्वतः निगेटिव्हली चार्ज असतो. इकडे सगळं उलट चालतंय बघा. कॅट आयन्स म्हणजे जिकडे जो कॅथोड आहे इट कंटेन्स दिस वर्ड कॅथोड. सो तो निगेटिव्हली चार्ज आहे स्वतः. तर हे सोडून द्या कोणत्या रॉडला कोणता पॉझिटिव्ह कोणता निगेटिव्ह, वो मत सोचो. जिकडे पॉझिटिव्ह आयन्स अट्रॅक्ट होत आहेत दॅट विल बी निगेटिव्हली चार्ज अँड कॉल्ड कॅथोड. जिकडे निगेटिव्ह आयन्स अट्रॅक्ट होत आहे दॅट विल बी कॉल्ड एनोड अँड इट विल बी पॉझिटिव्हली चार्ज. हे दोन गोष्टी लक्षात राहिल्या. फक्त एवढं लक्षात ठेवायचं रॉड्स मध्ये ते काय होणार आहे? उलट होणार आहे. ओके. So can you tell me some examples of electrolytes? NaCl. फक्त NaCl. It is water plus NaCl. पाणी पण पाहिजे असतंय तिथे. Even water itself can conduct electricity. Yes, water plus H2SO4. तुम्हाला 9th मध्ये होतंय ना? हे होतं का नव्हतं? 10th मध्ये होतं. ओके. नेक्स्ट हेडिंग टाका आता गॅल्व्हॅनिक सेल और वोल्टेक सेल. गॅल्व्हॅनिक सेल और वोल्टेक सेल. त्याच्यामध्ये लिहा पहिले अ गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल is a electrochemical cell. Is a electrochemical cell that converts. Is a electrochemical cell that converts
chemical energy of a spontaneous redox reaction into कशामध्ये कन्वर्ट करते into इलेक्ट्रिकल एनर्जी. कशामध्ये होतं तुम्हाला हे 9th मध्ये होतं की 10th मध्ये होतं? आय एम नॉट गेटिंग इट. इलेक्ट्रोलिटिक सेल. तर असं माझं बुक नाहीये, पीडीएफ मध्ये सापडायला फार अवघड होऊन जातं. त्याच्यामध्ये लिहा, पुढे लिहा, अ डॅनियल सेल is a practical example of a galvanic cell. Is a practical example of a galvanic cell. ओके, तर आता हे डॅनियल सेल काय असते तर बघा, याच्यामध्ये काय होतं, सगळं एकाच बीकर मध्ये चालू होतं, बट इन दिस वी नीड 2 डिफरंट बीकर्स. एवढ्या एक दुसरा.
हा काय झालं? काय वरती सूर्य आहे, सूर्य. झाले बनवून डायग्राम. त्याच्या खाली लिहा ॲनोड. असं लिहा ॲनोड. ॲनोड वरती काय आहे? झिंक रॉड. झिंक रॉड डिप्ड DIPPED dipped in zinc sulfate. झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट. त्याच्यानंतर कॅथोड वरती काय आहे? कॉपर रॉड डिप्ड इन कॉपर सल्फेट. त्याच्या खालच्या लाईन वरती लिहा when zinc and copper electrodes. When zinc and copper electrodes. इलेक्ट्रोड्स कोणते तिथे आता? जे रॉड बनवलेत आपण, those are the electrodes. When zinc and copper electrodes are joined by wire, and electric current flows. त्याच्यानंतर लिहा zinc rod loses its mass. Zinc rod loses its mass while copper gains the mass. म्हणजे काय होतंय आता इथे? झिंक लुजेस इट्स मास म्हणजे काय? झिंक मधनं इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत? कमी होत आहेत. आणि ते कुठे जात आहेत? कॉपरला. म्हणजे इकडनं काय होणार? झिंक विल स्टार्ट लुजिंग इलेक्ट्रॉन्स and those electrons will reach to
दिस कॉपर. आणि इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळे काय होणार? देर विल बी फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामुळे काय झालंय? आपला बल्ब चालू झालाय. ओके, दिस इज an example of Daniell cell, also a galvanic cell or a voltaic cell. And this middle part is called as a salt bridge. त्याच्यानंतर इथे टाका बॅटरीज. बॅटरी काय असते? त्याच्यामध्ये लिहा one or more cells connected in series. One or more cells कसे पाहिजे ते? connected in series. यालाच काय म्हणणार आहे आपण? अ बॅटरी. आपण हे तर विचारायचंच राहिलं ना, व्हॉट इज अ रिडॉक्स रिएक्शन? वेअर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, राईट? मला सांगा मग ऑक्सिडेशन कधी होत असते? हा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूवल ऑफ हायड्रोजन. पण इथे ना ऑक्सिजन आहे ना हायड्रोजन आहे, मग रिडॉक्स रिएक्शन कसं काय झाली? हा, लुजिंग इलेक्ट्रॉन्स. जेव्हा इलेक्ट्रॉन्स लूज होतात तेव्हा काय होतं? इट इज ऑक्सिडेशन और रिडक्शन. है फिर से कंफ्यूजन? अरे आहे की नाही? थोडंफार तरी एक सेकंद तरी तुम्ही विचार केला का? हेच आहे का म्हणून? बरोबर होत आहे असं. तर बघा आता तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर हे माहिती आहे का असते? यू नो व्हाट इज ऑक्सिडेशन नंबर? अभी सबसे पहले वहां से शुरू करना पडेगा. बघा आपलं एक लेक्चर आता एक्स्ट्रा होऊन जाईल याच्यामध्ये, बट ठीक आहे. वन्स विल क्लिअर दिस. तुम्हाला 11-12 मध्ये पण हेल्प करेल. आता इथे बघा, वी हॅव ZnSO4. ZnSO4. त्याच्यामध्ये झिंक वरती किती चार्ज असणार आहे आणि SO4 वरती किती चार्ज असणार आहे? झिंक विल बी 2+ and SO4 विल बी 2-. बरोबर असं असेल का? म्हणजे याचा अर्थ काय? इसमें झिंकचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +2. आणि SO4 चा ऑक्सिडेशन नंबर किती होईल? 2-
मायनस किंवा -2. तसं सिमिलरली CuSO4, तर तिथे कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर किती होईल? +2 अँड SO4 चा -2. डोंट मिक्स ऑक्सिडेशन नंबर विथ बॅलेन्सी. ठीक आहे. काही ठिकाणी ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला प्लस मध्ये पण मिळणार, मायनस मध्ये पण मिळणार, बट इट डज नॉट मीन्स दॅट की त्या एलिमेंटने इलेक्ट्रॉन्स डोनेट केलेत किंवा रिसीव्ह केलेत. ऑक्सिडेशन नंबर इज जस्ट द रिप्रेझेंटेशन ऑफ इट्स स्टेट. ठीक आहे. आता मी सिंपल एक्झाम्पल घेतोय. ऍक्च्युअली ऑक्सिडेशन नंबर असं पण कॅल्क्युलेट नाही करत, बट सिमिलर टू दिस इट इज कॅल्क्युलेटेड. तुम्हाला आता ते केमिस्ट्रीमध्ये जेव्हा होईल इट विल बी क्लिअर ॲट दॅट टाइम, बट एक ओव्हरऑल रिव्ह्यू वरून तुम्ही समजून घ्या. तर आता इथे किती होतं? इट इज +2, राईट. तर आता हा +2 यांनी काय केलेत? आता इलेक्ट्रॉन्स लूज केलेत. इथून इलेक्ट्रॉन्स चाललेत या झिंक वरनं. म्हणजे काय होतंय? आता हा जो इथे हा फक्त Zn आहे, दिस Zn इज लूजिंग इट्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय होतंय? इट इज, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑक्सिडेशन नंबर एका एलिमेंटचा व्हेन इट इज इन इट्स नॉर्मल फॉर्म इट इज ऑलवेज 0. काय सांगितलं मी? जेव्हा तो एलिमेंटल फॉर्म मध्ये आहे, त्याच्या नॉर्मल स्टेट मध्ये आहे, तर इट विल ऑलवेज बी 0. आता हा 0 होऊन किती झालाय? इलेक्ट्रॉन्स लूज केल्यामुळे -2. तर आता याचा ऑक्सिडेशन नंबर काय झालाय? कमी झालाय. अगोदर 0 होता, 0 पासून -2 ला गेला. तर म्हणजे याचा अर्थ काय? इट हॅज अंडरगॉन रिडक्शन. रिडक्शन म्हणजेच काय होईल? याचा ऑक्सिडेशन नंबर काय झालाय? रिड्यूस झालाय. अँड सिमिलरली आता इकडे इलेक्ट्रॉन्स पोहोचलेत. सो Cu इट वॉज इन इट्स एलिमेंटल फॉर्म. सो इथे काय होईल? त्याचा ऑक्सिडेशन नंबर इज 0. बट इलेक्ट्रॉन्स ऍड झाल्यामुळे काय झालंय? इट हॅज गेन Cu2+, म्हणजे इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. 0 पासून +2 झाला. सो वेन एव्हर देर इज अ इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर इट इज अंडरगोईंग ऑक्सिडेशन. तर ऑक्सिडेशन काय हे नाही लक्षात ठेवायचं. विल जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज रिडक्शन. रिडक्शन मध्ये काय झालं? रिड्यूस इन द ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर जिथे रिड्यूस होणार इट विल अंडरगो रिडक्शन. कळाले? तुमच्या 11वी 12वीच्या केमिस्ट्रीमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. ते काय म्हणतात, ऑक्सिजन ऍड झाला, रिमूव्ह झाला, इलेक्ट्रॉन्स वगैरे इले काय लक्षात ठेवायचं? इलेक्ट्रॉन्स लूज झालेत की गेन झालेत. जिथे इलेक्ट्रॉन्स लूज झालेत इट विल अंडरगो रिडक्शन. जिथे इलेक्ट्रॉन्स लूज झालेत तिथे काय होईल? हे वेट अ मिनिट, हाउ इट इज Zn -2? वेट. इलेक्ट्रॉन्स लूज झाले ना, सो Zn प्लस होना चाहिए ना. तुम्हें पहले क्यों नहीं बताया फिर, चालाक लोग. मी ते +2 लिहिलंय, इकडे पण हे लिहिलंय. सो दिस विल अंडरगो ऑक्सिडेशन अँड दॅट विल अंडरगो रिडक्शन. सॉरी, कन्सेप्ट तो वही है की इथे काय झालंय? ऑक्सिडेशन नंबर इंक्रीज झालाय ना. सो दिस विल अंडरगो ऑक्सिडेशन and this will undergo reduction. इकडे काय होणार? रिडक्शन. ऑक्सिडेशन कधी होणार? जेव्हा इलेक्ट्रॉन्स लूज होणार. मी ते सांगू लागलो, बोलताना काहीतरी गडबड होईल. जेव्हा इलेक्ट्रॉन्स लूज होणार ऍट दॅट टाइम इट विल अंडरगो ऑक्सिडेशन, आणि जेव्हा इलेक्ट्रॉन्स एंटर होणार तेव्हा रिडक्शन. इकडे हे होणार Cu2-. सो ओके. तो तुम्हाला 11th-12th मध्ये पण कामाला येईल केमिस्ट्री मध्ये की ऑक्सिडेशन कहाँ पे, रिडक्शन कहाँ पे. आणि ऑक्सिडेशन नंबर वरूनच तुम्हाला मोस्ट ऑफ द गोष्टी ओळखायला लागणार. आता ऑक्सिडेशन नंबरचे पण वेगवेगळे रूल्स आहेत
की ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इज ऑलवेज +1, तो कधीच चेंज होत नाही. हायड्रोजनचा पण +1 धरला जातो मोस्ट ऑफ द टाइम. ऑक्सिजनचा -2. इट इज ऑलमोस्ट सिमिलर टू वैलेंसी बट नॉट द वैलेंसी. सर ये क्या ही चल रहा है ना, कुछ समझ में नहीं आ रहा. थोडंसं केमिस्ट्री मध्ये पण थोडासा वेळ लागेल, बट यू विल अंडरस्टँड. त्याच्यामध्ये लिहा देर आर मेनली टू टाइप्स ऑफ बॅटरीज. देर आर मेनली टू टाइप्स ऑफ बॅटरीज. इन दॅट फर्स्ट वन इज a primary batteries. हे झालं ड्रॉ करून. प्रायमरी बॅटरीज मध्ये काय होतं, एकदा त्याची केमिकल रिॲक्शन त्या सेल मधली जर झाली, देन इट इज द सेल बिकम्स युजलेस. म्हणजे काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा सेम होऊन जाईल तर त्याला वापस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स चेंज नाही करता येत. मीन्स दीज आर नॉट रिचार्जेबल. एकदा यूज झालं खतम. तुमच्या घड्याळीमध्ये जो सेल लावतात तो रिचार्जेबल असतो का? रिमोट मध्ये लावलेला सेल नो. बट मोबाईल मधली बॅटरी इट इज रिचार्जेबल. म्हणजे त्याचा अर्थ काय, कोणता सेल आपला प्रायमरी सेल झाला, घड्याळी मधला का फोन मधला? घड्याळी. सो प्रायमरी बॅटरीज आर ऑल्सो ऑफ टू टाइप्स. इन दॅट फर्स्ट वन इज अ ड्राय सेल. लिहा ड्राय सेल, वन ड्राय सेल, वन ड्राय सेल. त्याच्या समोर लिहा ऑल्सो नोन ॲज लिकलँड सेल. लिकलँड सेल. त्याच्यामध्ये लिहा इट इज कॉमनली युज्ड इन clocks, remote cells. तर याच्यामधला ॲनोड वरती काय असते? The anode consists of zinc, Zn2 plus 2 electrons, and cathode. कॅथोड वरती काय असतं? कॅथोड मेनली कन्सिस्ट्स ऑफ ग्रेफाइट. कॅथोडच्या असं खाली लिहा, इट मेनली कन्सिस्ट्स ऑफ ग्रेफाइट रॉड. बट कॅथोड वरची जी रिॲक्शन आहे रिएक्शन ने विचारना तुम्हाला, डोंट वरी, ये नहीं भी ध्यान में रहा तो योर मेन थिंग इज टू रिमेंबर दिस कि कैथोड इज मेड अप ऑफ ग्रेफाइट रॉड, MnO2 plus NH4 plus electron to
ह्याच्यामध्ये हा जो झिंक रॉड असतो, झिंक रॉड, झिंक नाही सॉरी, ग्रेफाइट रॉड दॅट इज प्लेस्ड इन द सेंटर. तुमच्या 10th टेक्स्टबुक मध्ये होती ही डायग्राम सेलची, 9th का 10th मध्ये. कभी तो है यार, अभी मुझे भी याद नहीं. You have this diagram of cell for dry cell. कशामध्ये शिकवलंय तुम्हाला? ओके करा, माझ्यासोबत डायग्राम ड्रॉ करा. इसके नीचे ड्राय सेल काय असतंय तर तुम्ही घरी सेल जर व्यवस्थित बघितला तर वरती थोडा जसा वरती आलेला असतं सेलचं एक टोक, तसे वरती आलेलं असतं दॅट इज ऑलवेज द पॉझिटिव्ह टर्मिनल विच इज कॉल्ड ॲज द ग्रॅफाइट रॉड. त्या पॉझिटिव्ह टर्मिनलच्या खाली एक ग्रॅफाइट रॉड असतोय विच इज सेपरेटेड फ्रॉम द NH4Cl अमोनियम क्लोराइड अँड झिंक क्लोराइड सोल्युशन. आणि त्याच्या बाहेरची जी wall असते that is made up of zinc container and which acts as the anode or the negative terminal. बनवली एक डायग्राम. जर याच्यामध्ये विचारलं तुम्हाला व्हॉट ऍक्ट्स ॲज अ कॅथोड, तर कॅथोड काय ऍक्ट करतंय? ग्रॅफाइट ऍक्ट्स ॲज अ कॅथोड अँड द झिंक ऍक्ट्स ॲज द एनोड. नंतर त्याच्या खाली लिहा, काहीतरी बनवली आहे डायग्राम, तर त्याच्यानंतर खाली लिहा इट हॅज अ पोटेन्शियल, it has a potential of 1.5 volts. Then the second type of primary battery is mercury cell.
एक ड्राय सेल झाला. नाव द सेकंड वन इज मर्क्युरी सेल. त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ झिंक मर्क्युरी अमॅल्गम. It consists of a zinc अमलगम काय असते? अलॉय. कशाचं? मर्क्युरी सोबत कोणता पण जर तुम्ही मेटल मिक्स करून यू आर मेकिंग सम alloy, then it is always called as the amalgam. An alloy made with mercury is always called as amalgam. Yes, almost same. It consists of zinc mercury amalgam as anode, and HgO and carbon as cathode. It is suitable for low current devices. Suitable for low current devices like hearing aid and wristwatches. ओके, सेकंडरी बॅटरी मध्ये काय होईल आता? प्रायमरी बॅटरी वर नॉट रिचार्जेबल. सेकंडरी बॅटरीज काय होईल मग आता? दीज आर द रिचार्जेबल बॅटरीज. त्याच्यामध्ये फर्स्टली आता सेकंड हेडिंग टाका. सेकंड विल बी आवर सेकंडरी बॅटरीज. त्याच्यामध्ये फर्स्ट विल बी लेड स्टोरेज बॅटरी. फर्स्ट प्रायमरी बॅटरी झालं. नाव सेकंड विल बी secondary batteries, and secondary batteries मध्ये first is the lead storage battery. त्याच्यामध्ये it is commonly used in automobiles and inverters. Commonly used in automobiles and inverters. ऐसा लिहा. its potential is 12 volts. गाडीची बॅटरी पुन्हा चार्ज करता येते ना आपल्याला. सो इट इज अ टाइप ऑफ लेड स्टोरेज बॅटरी. बाकी जास्त इन्फॉर्मेशन याच्याबद्दल वी डोंट नीड इट नाउ. And second one is the nickel cadmium battery, NiCd battery. Nickel cadmium battery. त्याच्यामध्ये फक्त एवढं लिहा. कॉमनली युज्ड इन
Torch lights, commonly used in torch lights. Nickel cadmium battery, commonly used in torch lights, comma electric shavers. Shavers, trimmers. SHAVERS. आणि आपल्या फोन मध्ये कोणती बॅटरी यूज केली जाते? इसमें तो फोन का जिक्र हुआ ही नहीं. फोन मध्ये पण बॅटरी असते. फोन मधली बॅटरी कोणती असते? हा, लीड स्टोरेज असते. हाँ, अगर मैं कहूँ इनमें से कोई भी नहीं, मग फोन मध्ये जी बॅटरी यूज होत असते दॅट इज अ लिथियम आयन बॅटरी. तुम्ही आतापर्यंत कोणी घेतलाय फोन असा एकदम स्टडी वगैरे करून? घरच्यांनी फोन घ्यायला सांगितला, तुला कोणता चांगला फोन घ्यायचा बघ, यूट्यूब वर गेलो, व्हिडिओज बघितले, बेस्ट फोन अंडर 15,000, केलंय असं? त्याच्यामध्ये चेक नाही केलं बॅटरी कोणती असते? हा, प्रोसेसर कोणता असतंय, रॅम किती पाहिजे, डिस्प्ले कोणता पाहिजे, साइड फिंगरप्रिंट पाहिजे की बॅक फिंगरप्रिंट पाहिजे, का इन डिस्प्ले फिंगरप्रिंट पाहिजे? नाही चेक केलं ना कोणी. त्याच्यानंतर लिहा लिथियम आयन बॅटरीज आर युज्ड इन lithium ion batteries are used in portable devices like phones, laptops, tablets, cameras, etc. त्याच्यानंतर तुमची जी ई बाईक आहे त्याच्यामध्ये पण कोणती बॅटरी यूज केली जाते? इट इज ऑल्सो अ लिथियम आयन बॅटरी. तुम्ही ऐकलं असेल की लिथियमला why these batteries are harmful to our environment, because त्याच्यामध्ये लिथियम असतं and to decompose lithium it is very harmful task, or it is not very easy task to decompose the lithium and make it reusable. त्याच्यामुळे म्हणतात ना की लिथियम आयन बॅटरीज या सुद्धा फार हार्मफुल आहेत एन्व्हायरमेंट साठी. इट इज बिकॉज ऑफ दिस रिझन. वाय? because it is causing less pollution. हाँ, बट ते लोकांना कळत नाही ना. ते म्हणतात की पोल्युशन कमी होत है. म्हणजे उनका कहना है कि सांप मरना चाहिए चाहे लाठी टूटे या ना टूटे. लाठी टूटे फिर भी सांप मर गया, लाठी नहीं टूटे फिर भी सांप मर गया. पोल्यूशन कम होना चाहिए. ऐकलंय ना की लाठी साप भी मरे और लाठी भी ना तुटे. म्हणजे काय? काम पण झालं आणि कोणाला कळलं पण नाही. इन दॅट सेन्स. त्याच्यानंतर लिहा लिथियम आयन बॅटरीज फोन्स मध्ये लिहिलंय. त्याच्या खाली लिहा आणखीन इलेक्ट्रिक व्हेकल्स एंड दैट्स इट. आणखीन और कहीं पे भी नहीं यूज होती है ये. Now we are left with, this was unexpected, माझ्या डोक्यात नव्हतं, but I thought of giving some more information about electric cell. So आज के दिन हमने बस सेल ही पढ़े, है ना? But in tomorrow's lecture we'll complete with our करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, और फिर हमारा हो जाएगा. एंड लास्ट चॅप्टर राहील आपला
and then we'll also cover some miscellaneous topics की जे कोणत्या असं स्पेसिफिक हेडिंग खाली येत नाही, बट these are necessary ones to be studied. Okay. And last topic जो राहील आपला, that is magnetic effect of current and magnetism. एवढं झालं की we will finish off with our physics syllabus. उसके बाद में कुछ नहीं रहेगा. आणि आज मी जे तुम्हाला सांगितलं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसं चेक करायचं ऑक्सिडेशन नंबरच्या बेसिस वरती, ते सुद्धा डोक्यात ठेवा. ऑक्सिडेशन नंबर जेव्हा इन्क्रीज होतं तेव्हा काय असतंय, ऑक्सिडेशन नंबर जेव्हा इन्क्रीज होईल तेव्हा काय होईल, रिडक्शन और ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन रिडक्शन स्वतः सांगते की देर इज समथिंग गेटिंग रिड्युसिंग, तर रिड्यूस काय होणार आहे, तर इट इज ऑक्सिडेशन नंबर विच विल रिड्यूस. आणि जेव्हा ऑक्सिडेशन नंबर रिड्यूस होईल इट विल अंडरगो रिडक्शन. बस इतना याद रखो, केमिस्ट्री विल बी इजी फॉर यू.